नमस्कार मंडळी, कसं काय? नमस्कार मंडळी, कसं काय? तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे बिईंग लेजंड लाईव्हच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. जसं की तुम्ही बघू शकता, आज ह्यावेळेला ॲट द मिड ऑफ द म्हणजे रोड तुम्हाला ब्लॉगची सुरुवात होताना दिसत असेल. सकाळी खूप रशमध्ये सगळं झालं, दुकानातलं कामं आवरली, घरी गेलो, आवरलं, मग आलो. माझ्यासोबत आहे तेजस. आम्ही चाललो आहे आमच्या गावाला गडिंग्लजला. दाजींच्या गावची यात्रा आहे, सो 2 दिवस तरी तिथं स्टे आहे आमचा. दाढीमध्ये लुक तुम्हाला कसा वाटतो मला जरा कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण की दाढी अजून वाढवण्याचा माझा प्लॅन चालू आहे. सो मला नक्की सांगा. SP अस्लम तर मी 100% दिसत नाही. चोमू SP अस्लम काय दिसत नाही मी. सोडा तो विषय. मग आता आपण चाललो आहे, ऑन द रोड आहे. ऑन द रोड तुम्हाला फुटेजेस बघायला मिळतील. ब्लॉग एन्जॉय करा, सीनरी एन्जॉय करा. ॲज युजल आम्ही दोघं तर एन्जॉय करतच जातो, आम्ही कुठं नडत नाही. मम्मी पप्पानी सध्या 4 व्हीलरमध्ये, ती लोकं त्यांची चालल्यात. पेट्रोल भरायला थांबलेलो, स्पीडचं पेट्रोल आज भेटलेलं नाही, तो एक जरासा दुःख आहे. सो नॉर्मल पेट्रोल घालून आता आम्ही चाललेलो आहे पुढं. कॅमेरा सेटअप ह्यावेळेला जरासा वेगळा आहे माझा. दरवेळेला हेल्मेट माउंटला असतो, यावेळेला मी जरासा नवीन काहीतरी ट्राय केलेलं आहे. सो बघा फुटेजेस तुम्हाला कसे वाटतात, बघूया पुढं काय काय होते, बघत राहूया. एन्जॉय द ब्लॉग. चला तर मंडळी, चला आपण आपल्या राईडला सुरुवात करूया आता. कोगनोळी टोल नाका कोल्हापूरचा आम्ही क्रॉस केलेला आहे. आम्ही स्ट्रेट पुढे चालत चाललो आहे आता. सो हां होय, इथलं वातावरण एकदम चेंज झालेलं आहे. असं हे बघ, पुढं बघितलं असतं तर आता एकदम असं धुकं पडल्यासारखं वाटायला जरा कमी. बट इट्स एन्जॉयबल. आजचा विषय असा की दाजींच्या गावची यात्रा आहे. दाजींच्या गावी आहे खरं ॲक्च्युली, आणि ती सेलिब्रेट होते गडिंग्लजमध्ये दाजींच्या घरी. सो आपण सगळे आता तिकडंच चाललो आहे. मम्मी पप्पा पुढे गेले आहेत, आम्ही पेट्रोल भरायला थांबलेलो तेवढ्यात ते पुढे गेले. ओ हो, ॲक्च्युली हा जो आज मी सेटअप लावलेला आहे, मला ॲक्च्युली बघायचा आहे हा म्हणजे कितपत असं म्हणजे हे आहे, ट्रस्टवर्दी आहे, और तुम्ही म्हणू शकता की सेटअप कसा वर्क करतो. ॲज युजल तुम्हाला माहिती आहे माझ्याकडे DJIचे दोन्ही प्रोडक्ट आहे. माझा माईक आणि माझा कॅमेरा, ॲक्शन कॅमेरा, दोन्ही पण DJIचे सेम प्रोडक्ट्स आहेत. सो ते कसे वर्क करतात मला ॲक्च्युली बघायचं आहे. तर आपण हा जो सेटअप आहे हा कंटिन्यू थोडा वेळ पुढंपर्यंत आपण कंटिन्यू ठेवणार आहे. परत इथं आपण माउंटला लावूया, चिन माउंटला. असं करत आपण जरासा हा सेटअप आहे ना कंटिन्युएशन ठेवूया आणि बघूया नेमकं म्हणजे फुटेज कसे येतात, काय येतात. बट ह्या म्हणजे DJIचा जो हे आहे काय म्हणतात त्याला, इकोसिस्टम आहे. जसं की त्यांनी आयफोनसारखा एक इकोसिस्टम तयार केला आहे की त्यांचे प्रोडक्ट स्वतःच्या प्रोडक्टसोबत अजून चांगले काम करतात. हा ॲक्च्युली खूप चांगला आहे. मला ॲक्च्युली वायर्सची गरज नाही, वाईड माईक्सची गरज नाही. मी ह्या DJIच्या मिनी माईकसोबत चांगली व्लॉगिंग करू शकतो, मोटो शूट करू शकतो, मोटो व्लॉगिंगसाठी साऊंड कॅप्चरिंग करू शकतो विदाऊट एनी नॉईज डिस्टर्बन्स. ह्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार पण येतात, ज्याच्यामध्ये नॉईज कॅन्सलेशन माझा सगळ्यात फेवरेट आहे. ऑन रोड और ऑन हायवे बाकीचा जो आजूबाजूचा आवाज आहे तो न कॅप्चर करता माझा फक्त आवाज प्रॉपरली कॅप्चर करतो. दॅट्स वाय मला हा खूप आवडतो. आणि लिटरली सांगतो, तुम्ही जर मोटो व्लॉगिंग जर्नी स्टार्ट करत असाल, मी जे कॉस्टली ॲक्सेसरीज घेतले आहेत तुम्ही पण ते घ्यायला पाहिजे असं काही गरजेचं नाही. कसं आहे, DJIचा ॲक्शन कॅमेरा आणि माईक हा मी माझ्या प्रेफरेबलने घेतला आहे. का घेतला आहे, कारण की मला तो वायरिंग करायचा झंझटमारी नको होती, म्हणून वायरलेस माईक सेटअप करणं मला जरासं चांगलं वाटलं. सो दॅट्स वाय मी DJIचे प्रोडक्ट्स हे दोन्ही पण चूज केले. DJIचा ॲक्शन कॅमेरा विथ DJI ॲक्शन माईक मिनी.
जर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही बोयाचे माईक्स येतात चांगले, JBLचे चांगले माईक्स येतात, त्यांना सी पोर्ट कनेक्टर यूज करून तुम्ही ह्या कॅमेराला पण कनेक्ट करू शकता. माझ्याकडे बोयाचा एक जुना हे पण आहे, वायर्ड माईक पण आहे, जो मी खूप ट्राय केलेला लावण्याचं. खरं मला ती खूप वायरिंगची झंझटमारी खूप वेगळी वाटाल ती, सो मी ते स्किप केलं पार्ट. आणि तुम्हाला सांगतो, आता माझ्यासोबत तेजस आहे, तुम्ही बघू शकता तेजस पण आहे. ॲज अ पेलियन म्हणून तेजस माझ्यासोबत कायम आलेलं आहे. आणि कसं होतं, एक 2-3 वर्षामागची जर गोष्ट बोललं तर तेजसला त्या टायमाआधी नाही, 2-3 नाही, सॉरी, एक 5 वर्ष धरा, 5 वर्षामागं तेजसला गाडी चालवायला येत नव्हती. बट आता तो पूर्णपणे गाडी चालवायला शिकला आहे. एक 2-3 आपल्यासोबत, 2-3 म्हणण्यापेक्षा बऱ्याचशा राईडमध्ये जाऊन लॉंग राईडचा त्याला एक्सपिरियन्स आला आहे. सो येतेल्या काही महिन्यांमध्ये लडाखची ट्रिप प्लॅन होते. महिने असं म्हणू शकत नाही, नेक्स्ट इयर तुम्ही धरून चला. ऑटमच्या सीझनमध्ये आपण लडाख व्हिजिट करणार आहे आणि मस्तपैकी 15 ते 20 दिवसाची राईड असणार आहे. ती नेक्स्ट लेवल होणार आहे ती. आय होप सो जास्तीत जास्त माणसं त्या राईडला अवेलेबल असतील. प्रसाद, मी, तेजस, हर्षू, श्रीनाथ, आमचा मंडळी तर जास्त असतील अशी माझी अपेक्षा आहे. यशोधन पण बोलला आहे, त्याला पण जमलं तर तो येईल. होप सो की सगळ्या गोष्टी नीट होतील. आणि तुम्हाला माहितीच आहे, आपली नवीन बाईक पण थोड्या दिवसांमध्ये येणारच आहे. तिच्यासोबत आपल्याला ते लडाखचे ग्रीनरी, माउंटेन्स, लेक्स सगळं काही कवर करण्यात खूप नेक्स्ट लेवल मजा येणार आहे. बट ह्या गोष्टीला अजून वेळ आहे, तेवढ्यात आपले अजून भरपूर राईड्स होऊन जातील. सो आपण सध्याच्या गोष्टींवरती फोकस करूया. आपण एन्जॉय करूया आजचा दिवस, जो मला बरेच दिवस सांगतो. आय थिंक मला वाटतं मी हा जॅकेट आणि माझे जे रायडिंगचे पुरे ॲक्सेसरीज आहेत, जवळजवळ मला वाटतं एक 2 ते 3 महिने झाले असेल यूजच नाही केले. म्हणजे तसं काय असं हेच नाही आलं, ओकेजनच नाही आलं यूज करण्याचं. बट आज ते यूज करायला मिळतं म्हणून खूप हॅपी आहे. हे गिअर्स आहेत ना, घरात पडून राहण्यापेक्षा वापरून खराब झालेले खूप चांगले वाटतील. जेव्हा नवीन घेता पण येतात, बट खराब कधी घरात राहून एका तुमच्या सूटच्या केसमध्ये राहून सेफली एकदम खराब होणं, हे त्या गोष्टीची म्हणजे इज्जत खराब केल्यासारखी आहे. ही गोष्ट बनली आहे तुमच्या प्रोटेक्शनसाठी, म्हणून तुम्हाला राईड क्रॅश करण्याची गरज नाही. कारण ॲटलिस्ट यूज करून हे जे खराब झालं तर जरा चांगलं वाटतं की हे बाबा यूज झालं आणि इतके टाईम ह्यानं मला प्रोटेक्शन दिली. दुसरी एक गोष्ट, राईड करणं म्हणजे जोक नाही, खरोखर सांगतो. मी असं कधीच विचार करत नाही की माझ्याकडे ही बाईक का नाही, ती बाईक का नाही. जर असाच विचार केला असता तर मी IBWला 5 गणीला माझी युनिकॉर्न घेऊन गेलो नसतो. एकच विषय डोक्यात ठेवा, बाईक कुठले हे मायने नाही ठेवत, तुम्ही कुठल्या मेंटॅलिटीने जाता हे मायने ठेवतं. तुम्ही असा विचार केला की तुमच्याकडे म्हणजे स्प्लेंडर जरी असले तरी पण तुम्ही लडाखला जाऊ शकता. आणि मी इवन सांगतो, जर काही कारणामुळे मला बाईक नाही घेता आली माझी, नेक्स्ट इयर युनिकॉर्नने मी जाईन लडाखला, काही अडचण नाही. कारण लडाखला जाणं माझं ड्रीम राईड आहे. त्यासाठी मी असं नाही म्हणणार की बाबा मला BMW पाहिजे, मला ट्रायम्फ टायगर पाहिजे, वॉट एव्हर इट इज पाहिजे. बाईक असणं हे गरजेचं आहे, ती कुठली आहे हे गरजेचं नाही. असं तुम्ही ॲक्सेसनं पण लडाखला जाऊ शकता, स्प्लेंडरनं पण जाऊ शकता, CD 100 पण घेऊन जाऊ शकता. आणि अशी करणारी भरपूर लोक आहेत आपल्यासमोर, एक्झाम्पल्स आहेत, आपण सोशल मीडियावरती बघतो, खूप जण आहेत असे. सो तुमची मेंटॅलिटी आणि तुमचा पॅशन ह्या गोष्टींमध्ये मायना ठेवतो, बाकी कुठल्याच गोष्टीला अर्थ राहत नाही. आणि राईड करणं म्हणजे माझ्यासाठी तरी एक एस्केप पॉईंट आहे की जगाच्या त्याच धावपळीतनं बाहेर निघणं मला खूप आवडतं. तुम्ही जर चॅनलवर नवीन असला तर लाईक आणि शेअर करून जावा, सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉनला पण दाबून जावं, म्हणजे नवीन कुठली तरी पोस्ट आली तर तुम्हाला लवकर कळेल. छोटासा टी ब्रेक जस्ट झालेला आहे. पुढं निघालो आहे. मम्मी पप्पा गडिंग्लज MIDCपर्यंत पोचलेले आहेत. आपण पण आता कॅचअप करूया. आज क्लायमेट असं आहे की ऊन नाही जास्त, आज गरमी लागाल्या, झळ लागते आणि ढगाळ वातावरण आहे. आणि असा विषय आहे की गडिंग्लजमध्ये पाऊस जोरात चालू आहे असं ऐकण्यात आलं आहे. बघूया पुढं जाऊन आपल्याला पण पाऊस लागतो आहे काय होतं आहे बघायला पाहिजे, चेक करूया.
बस सध्यासाठी तरी असं म्हणजे जास्त गरमीची झळ लागत नाही. माझ्या रायडिंग जॅकेटचा अजून एक फायदा सांगतो. फ्रंट साईड आहे जेवढी पण ही मेश आहे, पुरी मेश असल्यामुळं एअर पास खूप चांगली होते, आतमध्ये वारं जातं आहे, ब्रिदेबल आहे. सो नाईस थिंग टू चूज द राईट गिअर्स. आणि अजून एकदा सांगतो, तर तुम्हाला कधी पण असे म्हणजे माझ्यासारखे रायडिंग गिअर्स वगैरे घ्यायची इच्छा असली, कोल्हापूरमध्ये असाल तुम्ही किंवा बाहेरचे असाल तर कोल्हापूरमध्ये घ्यायची इच्छा असली तर तुम्ही बायकर्स वर्ल्ड कोल्हापूरला भेट देऊ शकता, रोहनदाच्या दुकानला. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लोकेशन आणि कॉन्टॅक्ट नंबर मिळून जाईल बायकर्स वर्ल्डचा. चेक करू शकता तिथं जाऊन. रायडिंग गिअर्स खूप चांगले आहेत रोहनदाकडं. इन फ्युचरमध्ये पण आतापर्यंतचे माझे जेवढे पण रायडिंग गिअर्स आहे, बलाक्लावा, हेल्मेट, माझं जॅकेट, तेजस हेल्मेट प्लस माझं पॉड एक्स्ट्रा जो मी कॅरी करतो, माझे 6 ॲक्सेसरीज ठेवायसाठी, तो हे सगळे आयटम रोहनदाच्या दुकानातनं बायकर्स वर्ल्ड कोल्हापूरमधनं आम्ही घेतलेले आहेत. प्लस प्रसादचे पण जेवढे रायडिंग गिअर आहेत ते पण सगळे त्यानं रोहनच्याच दुकानातनं घेतलेत. सो जर कधी वाटलं चांगले रायडिंग गिअर्स कुठं मिळू शकतात कोल्हापूरमध्ये, तर शुअर शॉट बायकर्स वर्ल्डला व्हिजिट करा तुम्ही. आता जस्ट आमच्या तेजस्वीने माझी एक ट्यूबलाईट पेटली. आम्ही खरोखर म्हणजे आमचं डोकं काय लेवलनं काम करतं आम्हाला कळत नाही. आमची एक घरचीच गाडी सेम डेस्टिनेशनला गेल्या, 4 व्हीलर गावालाच गेल्या, गडिंग्लजला. आम्हाला एवढं कळालं नाही की बाबा आपल्या बॅगा त्याच गाडीतनं टाकून आपण देऊ शकत होतो. आम्ही शहाणे, आम्हाला आमच्या बॅगा स्वतःच घेऊन फिरायचे आहेत. आम्ही आमच्यासोबत आमच्या बॅगा घेऊन फिरायला लागलो आहे. म्हणजे बघा ना, एक्साइटमेंटमध्ये माणूस काय काय म्हणजे असं डोकं काय लेवलला काम करतं आपल्यालाच कळत नाही. आता आपण आहे भैरी रोडला. ह्या साईडला राईट साईडला भैरीचं मंदिर आहे, भैरी देवीचं. आणि समोर जसं की तुम्ही बघताय आपण गडिंग्लजमध्ये एंटर झालेलो आहे. हो, मम्मी पप्पा लय फास्ट गेले, निवांत गेले. ॲक्च्युली त्यांच्या मनानं आम्ही खूप स्लो आलो आहे. आणि हे असं आपण आपल्या मावशीच्या घरी पोचलेलो आहे. जस्ट घरी पोचलोय, फ्रेश होणार आणि जाणार दाजींच्या घरी. सगळे आता तिथंच आहे. आम्ही आता जस्ट घरी आलो, फ्रेश होऊया. मग त्याच्या राईड कशी होती? जी तोड करके मेहनत करके आए हैं रे हम इधर ही ग. चला फ्रेश होऊया. आता जोक सांगतो. आम्ही मावशीच्या घरी आलोय. मी एकदा इतक्यांदा आलोय, कधीच लिफ्ट वापरली नाही. जोक सांगतो तिथं, जोक बघा. कार्ड असेल तरच लिफ्ट वापर करा, अन्यथा करू नये. हा पोस्टर वाचायला आम्हाला खूप लेट झाला. आम्ही बटन दाबून आतमध्ये आलोय. जोक सांगतो. हा इथं मॅन्युअल कंट्रोल याला लॉक करून टाकलंय. लिफ्ट कंट्रोल आणि हा इथं दाखवायचा आणि लिफ्ट उघडायचा हा दरवाजा आहे, म्हणजे बटन आहे याच्यावरती. आणि का त्याला वाचवायला अरे पहिल्यांदा वापरले आणि अडकलोय. अरे आम्ही वरनं बसलोय की, आणि हे वाचवलोय तोपर्यंत लिफ्ट बंद झाली. अरे भेंडे, आम्हाला माहित आहे. आणि ही काय सिस्टीम आहे? अरे उघडायच्या बटनाला तरी चालू ठेव, उघडून आतमध्येच बसलोय आम्ही दोघं बी. आई रे देवा, बसलेल्या माणसाने ना जीव द्यायचा. आता मी पॅनिक 2 मिनिट आता करायचं काय? आणि त्याच्यात आम्ही सांगतो, सपोज जर लेट नाईट कोणतरी आले आणि तुझ्याकडे कार्डच नाही, तू लिफ्ट उघडून आत गेलायस
लक्षात नाही कार्ड नाही पैसा त्यात फोन बी घरात विसरलास ते हे की सायरनचं बटन आहे की अरे कोण वाजवणार अरे कोण वाजवणार आणि ते सायरनचं बटन आहे मी 2 मिनिटं आयला आता काय दाबायचं तर दाबायचं कुठलं काय दाबायचं. जेवण कसं होतं प्रतिम नॉनव्हेज लोक बसले लाईनअपच बघा मस्त वेगळी चालू आहे मटणावरती रक्तीवरती विषय नाही. बाबा जेवण कसं झालं तुमचं? जजिंग चालू काय रक्ती खायलाच ना हा की मग ते नको मला नको खायचं होतं तेव्हा खाऊन झाले आता बाद झाले. तर मित्रांनो आता जराशी म्हणजे काय म्हणतात त्याला दुपारी जेवण मस्तपैकी झालं तर दाजींनी जोडणं एकदम नेक्स्ट लेवल गेली ती खाऊन पिऊन झालं सगळ्यांचं. घरी गेलो जरासं गप्पा टप्पा झाल्या. आत्ता आम्ही आलो आहे बहिरीच्या धरणाला जे की तुम्ही माझ्यासमोर इथं बघू शकता. एवढं मस्त व्ह्यू आहे ना नुसता व्ह्यू बघायसाठी आलो बाकी काय नाही. हे बघा हे आहे बहिरीचं प्रसिद्ध धरण. प्रसिद्ध म्हणजे असं ज्यांना माहिती आहे त्यांना. आणि हे बघा इकडं पुढं ह्या एरियामध्ये तर इथं भैरीचं मंदिर आहे. जागा चांगली आहे चिल करायसाठी चांगली आहे. कधी ह्या साईडला आला धरण साईडला म्हणजे गडिंगला साईडला तर तुम्ही धरण व्हिजिट करू शकता. बघण्यासारखी जागा आहे. सनसेट सनराईजला खूप चांगली सुंदर दिसते जागा. सेटचे एकापेक्षा एक जबरदस्त शॉट्स आलेले आहेत. फोटोज पण मस्त नेक्स्ट लेवल निघालेले आहेत. थँक्स टू दिस पर्सन. भले मला फोटोग्राफी येत नाही व्हिडिओग्राफी येत नाही कारण माझ्याकडे माझा मॅनेजर आहे. मॅनेजर कम बेस्ट फ्रेंड कम व्हिडिओग्राफर कम कोरिओग्राफर कम एडिटर प्लस स्क्रिप्ट रायटर प्लस ड्रायव्हर प्लस हँडमेड ऑल इन वन. मंडळी आत्ता आपण आलेलो आहे काळभैरी मंदिराला. आत नाही जाऊ शकत इंटरनल मॅटर्समुळे. आता इंटरनल मॅटर्स म्हणजे लईच मोठा काहीतरी कांड गेला असं धरू नका. त्याच्यानं नॉनव्हेज खाल्ले आता मी व्हेज खाल्ले कारण नाही जाऊ शकत. इथंच लांबनंच पाय पडून जाणार. मंदिराच्या आतमध्ये वरतीपर्यंत नाही जाणार आहे कारण जागा मस्त आहे. जर तुम्ही गडिंग्लजला येत असला तर हे एक म्हणजे खूप असं लोकांना माहीत असलेलं आणि प्रचलित असं देवस्थान आहे. तिथं तुम्ही आवर्जून भेट देऊ शकता. काळभैरीचं हे मंदिर आहे आणि गडिंग्लज आजरा मार्गी किंवा ह्या साईडला खूप प्रचलित आहे. आणि इथली यात्रा खूप बघण्यासारखी असते. चांगली असते मोठी असते. 1 का 2 दिवसाची असते. त्या टायमात आला तर भारीच आहे. मी पण ते कधीतरी सांगेल ती यात्रा कधी असते आणि त्या यात्रेला आपण पण कधीतरी विजिट करूया. सध्यासाठी इथनंच पाय पडून जाऊया.